नमस्कार मित्रांनो, अन्न व औषध प्रशासन विभागानं नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये त्यांनी रासायनिक शास्त्रज्ञ व वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरले जाणाऱ्या रिक्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी अनुरूप त्यानुरूप 30 डिसेंबर व 31 डिसेंबर या कालावधीत राज्यातील विविध केंद्रावर आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेबद्दल काही विशिष्ट नियमावली जाहीर केली आहे. तर ती नियमावली काय आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर 30 डिसेंबर 2024 आणि 31 डिसेंबर 2024 या दरम्यान जो पेपर होणार आहे, तो ग्रुप लेव्हल टाइम बाउंड म्हणजे 2 ग्रुपमध्ये डिव्हाईड असणार आहे. तर त्यामध्ये पहिला ग्रुप असणार आहे ग्रुप ए, दुसरा ग्रुप असणार आहे ग्रुप बी. तर त्यामध्ये तुम्हाला दोन्ही ग्रुपसाठी एक टाइम बाउंड मॅनरमध्ये टाइम बाउंड सेक्शन या पद्धतीनं तुम्हाला ते दोन्ही ग्रुप सोडवावे लागणार आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा असा मांडलाय, की सर्व एम-सी-क्यू हे कालमर्यादेमध्येच असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळे एम-सी-क्यू तुम्हाला कालमर्यादा आणि त्या दिलेल्या वेळेतच सोडवावे लागणार आहेत. तिसरा पॉइंट त्यांनी असा दिलाय, की हे सर्व कशासाठी करतोय? तर हे कशासाठी करतायत? तर ते सांगितलंय, की परीक्षेत होणाऱ्या अनुचित आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्यांनी हे टाईम बाउंड सेक्शन्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने तिसऱ्या पॉइंटमध्ये त्यांनी असं सांगितलंय, की 45 मिनिटाचा वेळ असेल प्रत्येक ग्रुपला. म्हणजे 2 ग्रुप डिव्हाईड असतील आणि त्यामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये 50 क्वेश्चन असतील आणि तो 50 क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला 45 मिनिटाचा वेळ दिला जाईल. तर तुम्ही ह्या ब्रॅकेटमध्ये पाहू शकता की हे ग्रुपचं डिव्हाईड कसं आहे. हे दिसायला जरी अवघड असलं, तर तुमच्यासाठी सोपं करण्यासाठी मी ह्या स्लाइड्स बनवल्या आहेत. तर आपण स्लाइड्सवर जाऊ. तर ह्या स्लाइड तर नीट बघा, की ग्रुप ए कसा असणार आहे. ग्रुप एसाठी तुम्हाला भेटतील 45 मिनिटं. त्या 45 मिनिटामध्ये त्या ग्रुपमध्ये तुमचे 4 सेक्शन्स असणार आहेत. तर त्या सेक्शनमध्ये पहिला सेक्शन असणार आहे मराठीचा 7 क्वेश्चन्स तुम्हाला या ग्रुपमध्ये बघायला भेटतील. त्यानंतर इंग्लिशमध्ये 8 क्वेश्चन्स असतील. जीके आणि मॅथ 15 क्वेश्चन्स असतील. सब्जेक्ट रिलेटेड तुमचे 20 क्वेश्चन असतील. अशी ग्रुप ए मध्ये टोटल 50 क्वेश्चन्स असतील. या 50 क्वेश्चन्सला तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे 45 मिनिटाचा. त्यामुळे या 45 मिनिटांमध्येच तुम्हाला हे 50 क्वेश्चन्स सोडवायचे आहेत आणि ह्या 45 मिनिटं पूर्ण झाली, की तुम्हाला पुढच्या ग्रुप आपोआप सबमिट किंवा ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्हाला परत 4 सेक्शन्स बघायला मिळतील. त्यातलं पहिलं सेक्शन आहे मराठीचं. मराठीमध्ये मागच्या ग्रुपमध्ये 7 क्वेश्चन्स होते. यामध्ये 8 क्वेश्चन्स असणार आहेत आणि असे म्हणून मराठीचे तुम्हाला पूर्ण पेपरमध्ये 15 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. त्यानंतर इंग्लिश सेक्शन्समध्ये ग्रुप एमध्ये 8 क्वेश्चन्स होते, पण इथं तुम्हाला 7 क्वेश्चन्स बघायला मिळतील. अशा प्रकारे तुमचे इंग्लिशचे सुद्धा 15 क्वेश्चन्स बघायला पूर्ण होतील. त्यानंतर तुम्हाला जीके आणि मॅथ्स ह्याचे 15 क्वेश्चन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. ग्रुप एमध्ये सुद्धा जीके आणि मॅथ एक सेक्शनचे 15च क्वेश्चन होते. त्यामुळे तुम्हाला जीके आणि मॅथचे 30 क्वेश्चन्स होतील आणि त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड 20 क्वेश्चन्स विचारले जातील. म्हणजे जो त्यांनी टेक्निकल सब्जेक्ट दिलेला आहे किंवा टेक्निकल घटक आहे त्याचे 20 क्वेश्चन्स आणि ग्रुप एमध्ये सुद्धा 20च क्वेश्चन होते. अशा प्रकारे तुमचे पूर्ण पेपरमध्ये सब्जेक्ट रिलेटेड एकूण 40 क्वेश्चन्स होणार आहेत आणि ह्या ग्रुपमधल्या 50 क्वेश्चनसाठी तुम्हाला वेळ मिळणार आहे 45 मिनिटं. त्यामुळे ह्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 50 क्वेश्चन सोडवावे लागणार आहेत आणि शेवटी जेव्हा तुम्ही 90 मिनिटं पूर्ण कराल तेव्हा तुमचा पेपर सबमिट होईल आणि त्या 90 मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवावं लागणार आहेत 100 क्वेश्चन्स. त्यामुळं ह्या ग्रुप टायमिंग आणि या ग्रुप टाइम बाउंड सेक्शन असल्यामुळं तुम्हाला याकडे आणि तुमच्या क्वेश्चन सोडवताना वेगळ्या प्रकारे तुम्हाला नियोजन करावं लागेल, जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पेपर हाताळू शकाल. त्यानंतर आपण पुढची स्लाइड पाहू. त्यामध्ये मी तुम्हाला 3 इम्पॉर्टंट पॉईंट्स रिमेंबर म्हणजे तुम्ही जेव्हा पेपरला जाताना त्या पेपरला जाण्याआधी तुम्हाला हे डोक्यात पक्का असणं हे 3 पॉईंट्स गरजेचंच आहे. त्यातला पहिला पॉईंट असा आहे, की हा पेपर 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तासाचा आहे. म्हणजे कुठल्याही सरळ सेवेमध्ये कसं असतं, की 2 तासाचा पेपर असतो. पण स्पेसिफिकली या क्वेश्चन्समध्ये त्यांनी टाइम बाउंड ग्रुप दिलेत आणि त्यांनी पर्टिक्युलर सांगितले, की हा पेपर असणार आहे 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा पेपर असणार आहे. म्हणजे तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यामुळे ह्याचं नियोजन तुम्ही परफेक्ट करा. तुम्ही कसं होतं, आपण अचानक जातो सेंटरवर आणि आपल्याला तिथं जेव्हा सरप्राईज भेटतात, किंवा हे क्वेश्चन आपण 2 तासाच्या मानसिकतेने जातो. पण तिथं जाऊन जेव्हा आपण ग्रुप उघडतो किंवा सुरुवातीचे जे इन्स्ट्रक्शन्स जातो, त्यामध्ये आपल्याला एक काय म्हणतात त्याला, की आपण एक असहज होतो, जेणेकरून आपल्याला लक्षात येत नाही बाबा हे टाइम बाउंड तिथं एक सरप्राईज भेटल्यासारखं भेटतं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की हा पेपर 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा आहे. तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही हे एक गोष्ट लक्षात ठेवा, की हे टाइम बाउंड ग्रुप आहेत. टाइम बाउंड ग्रुप आहेत म्हणजे काय, तर तुम्हाला फक्त प्रत्येक ग्रुपला 45 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. एकदा तुम्ही 45 मिनिटानंतर तो ग्रुप सबमिट झाला, की तुम्हाला तो ग्रुप परत व्हिजिट करता येणार नाही किंवा परत त्या ग्रुपकडे जाता येणार नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, की हा टाइम बाउंड सेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला 45 मिनिटांमध्येच त्या ग्रुपचे 50 क्वेश्चन सोडवता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला परत त्या पहिल्या ग्रुपकडे जाता येणार नाही. तिसरा पॉईंट मी तोच लिहिलाय, की तुम्ही नो लुक बॅक म्हणजे तुम्ही त्या ग्रुपला परत ओपन करू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे तुम्ही स्टार्ट क्वेश्चन करताल किंवा एखादा क्वेश्चन एखाद्या ग्रुपमध्ये तुम्हाला परत बघायचा असेल, तर त्या ग्रुपच्या 45 मिनिटांमध्येच बघावं लागेल. तुम्हाला वापस जाऊन एकदा पेपर त्या ग्रुपचा टायमर संपून तो पेपर सबमिट झाला, तर त्या तुम्हाला परत जाऊन तो क्वेश्चन्स बघता येणार नाही. तुम्ही जे आन्सर त्यामध्ये
मार्क केला असेल तेच आन्सर सबमिट होईल. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, की तुम्ही स्टार्ट जरी केलेला असेल एखादा क्वेश्चन, तर तुम्हाला त्या 45 मिनिटांमध्येच वापस जाऊन तो क्वेश्चन बघावा लागणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा 90 मिनिटानंतर तो पेपर आपोआप सबमिट होईल. तर अशा प्रकारे हे 3 महत्त्वाचे मुद्दे त्यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितलेले आहेत आणि त्या मुद्द्यांना धरूनच आपण हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या एफ-डी-एच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या परीक्षेच्या पॅटर्नबद्दल माहिती मिळेल. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच माहिती तुम्हाला सांगायची होती. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन काही नवं अपडेट येत आहे का त्याबद्दल बघू आणि एखादं नवं अपडेट आलं तर त्याबद्दलही व्हिडिओ बनवू. तोपर्यंत मात्र धन्यवाद.